नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 2 तासांपासून मतीन पटेलची चौकशी सुरू आहे. निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणामध्ये त्याची चौकशी केली जाते. नाशिकमधील TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामधली आरोपी आहे निदा खान आणि तिला आश्रय दिल्या प्रकरणामध्ये मतीन पटेलची चौकशी सुरू आहे. कुणाच्या सांगण्यावरून निदाला राहायला घर दिलं हा प्रश्न SIT कडून मतीन पटेलला विचारला गेलेला आहे. एकंदरीत प्रश्नांची सरबत्ती SIT कडून केली जाते. गेल्या 2 तासांपासून मतीन पटेलची चौकशी सुरू आहे. निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणामध्ये त्याची SIT पथकाकडून चौकशी सुरू आहे. या संदर्भात प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याला आणखी तपशील देत आहेत. किरण, खरं तर नाशिक पोलिसांनी मतीन पटेलला निदा खान संदर्भात चौकशी करण्यासाठी कालच नोटीस दिलेली होती आणि आज मतीन पटेल हे नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल होऊन या संपूर्ण चौकशीला सामोरे जाताना आपल्याला बघायला मिळते. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलला ही नोटीस देण्यात आलेली होती. नेमकं निदा खानला आश्रय कशासाठी दिला आणि कुणाच्या एकूणच सांगण्यावरून दिला आणि निदा खान किती दिवस तुमच्याकडे राहत होती, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या अँगलनी नाशिक पोलीस या सगळ्या संदर्भात चौकशी करत आहेत. गेल्या 2 तासांपासून मतीन पटेल जे चौकशी आहे ते पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात या सगळ्या चौकशीच्या माध्यमातून काय काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असणार. आणखी साधारण किती वेळापर्यंत ही चौकशी चालू शकते, या संदर्भात काही अंदाज आहे का? अजून थोडा वेळ ही संपूर्णपणे चौकशी चालेल अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या सगळ्या चौकशी दरम्यान मतीन पटेलचे वकील सुद्धा एकूणच सोबत आहेत आणि मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने निदा खानवरती वेगवेगळे आरोप झालेले आहेत, निदा खान आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि निदा खानला मदत करत असताना अजून कोणी या सगळ्या संदर्भात इन्व्हॉल्ड आहे का, निदा खानशी काय बोलणं झालेलं आहे, निदा खान किती दिवस हे संभाजीनगरमध्ये होती, अशा पद्धतीचे वेगवेगळे सगळे प्रश्न हे मतीन पटेलला पोलीस विचारत आहेत आणि त्यामुळे अजून 1 तास 2 तास ही संपूर्णपणे चौकशी चालेल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि त्यामुळे नेमकं या सगळ्या चौकशीमध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणाचे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी.